श्री स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त. श्रीपाद श्री वल्लभ. श्री गुरुचरित्र अध्याय 24. कुमसी गावामध्ये त्रिविक्रम भारती नावाचा एक मुनी राहत होता. तो नृसिंह भक्त होता. तो नेहमी मनोमन श्री गुरूंची निंदा करीत असे. श्री गुरूंना तो दांभिक संन्यासी समजत असे. श्री गुरु स्वतः अंतर्ज्ञानी होते. श्री गुरूंना याची कल्पना होती. ते कोणाच्याही मनातले मनोगत ओळखत असत. एकदा ते राजाला म्हणाले, मला त्रिविक्रम भारतीकडे जायचे आहे. राजाला त्रिविक्रम भारतीची कीर्ती माहिती होती. राजाला खूप आनंद झाला. श्री गुरूंना पालखीत बसवून आपल्या लाव्या जम्यासह वाजत गाजत कुमसी गावी जाण्यास निघाला. त्रिविक्रम नृसिंहाची मानसपूजा नेहमी करीत असे. परंतु त्या दिवशी त्याच्या मनात मूर्ती स्थिर होत नव्हती. त्याला आपली साधना नीट होत नाही म्हणून चिंता वाटत होती. त्याने दूरवर नदी तीरावरून श्री गुरु येत असलेले पाहिले. श्री गुरूंची मूर्ती व त्याच्या मनातील नृसिंह मूर्ती एकच दिसू लागले. त्याबरोबर असणारे सैन्य प्रथम दंडाधिकारी दिसत होते. परंतु पालखी जसजशी जवळ येऊ लागली तसे तेही नृसिंह सरस्वतीच भासू लागले. या गोष्टीचे त्याला खूपच आश्चर्य वाटले. त्रिविक्रम भारती आपल्या जागेवरून उठला व श्री गुरूंना दंडवत घालीतच सामोरा गेला. त्याला आपली चूक लक्षात आली. श्री गुरु म्हणजे दुसरे तिसरे कोणी नसून साक्षात त्रिमूर्ती परमेश्वर आहेत याची खात्री पटली. त्याने पुन्हा श्री गुरूंना नमस्कार केला व दंडवत घालून त्यांची माफी मागितली. तो त्यांना म्हणाला, महाराज, मी आपणास ओळखण्यास फार मोठी चूक केली. आपला अधिकार ओळखू शकलो नाही तरी आपण माझ्यावर कृपा करावी. या चर्मचक्षूंनी मी आपले रूप पाहू शकलो नाही तरी कृपया निजरूप धारण करावे. आपली समक्ष भेट झाली त्यामुळे माझे तप सार्थकी लागले असे मला वाटू लागले आहे. तुम्ही विश्वाचे तारक असून आमचा उद्धार करण्यासाठी या भूतलावर अवतरला आहात. तेव्हा आमचे अपराध माफ करून आपले चिन्मय असे व्यापक रूप मला दाखवावे. तपस्व्याने केलेली स्तुती ऐकून व त्यांच्यातील झालेला परिवर्तन पाहून श्री गुरु संतुष्ट झाले. त्रिविक्रमाने आपल्या मधुर वाणीने शब्द आविष्काराने श्री गुरूंचे खूप गुणगान केले. श्री गुरूंनी प्रसन्न होऊन त्रिविक्रम भारती यांना वर दिला. मी तुझ्या भक्तीने संतुष्ट झालो आहे. तुला उत्तम गती प्राप्त होईल. तुला पुनर्जन्म घ्यावा लागणार नाही. तुझा परमार्थ पूर्ण होऊन तुझे ईश्वराशी ऐक्य होईल. त्रिविक्रम भारतीला असा वर देऊन त्याला कुमसी येथेच राहायला सांगून श्री गुरु गाणगापुरास परत आले. श्री गुरुदेव दत्त. अध्याय 24 संपूर्ण. या अध्यायामध्ये आपल्याला एकच कळते की कधीही कोणालाही पूर्ण समजून घेतल्याशिवाय आपले मत व्यक्त करू नये किंवा त्या व्यक्तीबद्दल आपण कोणताही गैरसमज मनामध्ये ठेवू नये. एखाद्या वेळेस ती व्यक्तीच परमेश्वर असू शकते. श्री गुरुदेव दत्तांचा, श्री गुरूंचा, श्रीपाद श्री वल्लभ यांचा, श्री स्वामी समर्थांचा ज्यावेळेस आपल्याला कृपा आशीर्वाद भेटेल तेव्हा आपण इह आणि परलोक दोन्हीमध्ये मुक्ती मिळवू आणि परमार्थ साधू. त्यामुळे श्री गुरुचरणी लीन व्हा. गुरुचरित्राचं पारायण करा. स्वामी समर्थांचा नामजप करा. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ.
श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री